भिकारचोट सरकार, तुम्हाला जाग येणार तरी कधी? आज मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. जोरदार पाऊस चालू आहे. शेतकरी टाहो फोडतायत. शेतकऱ्यांना खायला काही उरलं नाही. सगळी पिकं वाहून गेलीत. नद्या नाल्या एक झाल्यात. जनावरे वाहून गेलीत. आणि तुमचे कलेक्टर, तुमचे कृषी मंत्री साहेब फक्त म्हणतात की 14 लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले, आम्ही पंचनामे करू आणि नंतर मदत तात्काळ करू. कृषी मंत्री आदरणीय अण्णा, तुम्हाला एकच सांगतो, आज हा शेतकरी टाहो फोडतोय, तुमच्याकडून मदतीची आशा करतोय. आणि तुम्ही जर फक्त पत्रकार परिषद घेऊन जर असं म्हणाल ना की आमचे पंचनामे चालू आहेत, अहो भिकारचोट सरकार आहे हो तुमचं. फक्त म्हणताय की पंचनामे चालू आहेत, पंचनामे चालू आहेत, आणि पंचनामे झाल्याच्या नंतर आम्ही मदत करू. अहो एकदा फक्त अहवाल द्या हो. नेमकं तुमचे पंचनामे चालू तरी कुठे आहेत? कारण प्रत्येक शेतकरी आज हेच म्हणतोय की आमच्या तर बांधाला आजपर्यंत कोणी आलं नाही. मग नेमकं तुमचे पंचनामे चालू कुठे आहेत? पूर्ण शेतकऱ्याला कळून द्या एकदा. एकदा फक्त अहवाल फक्त लोकांसमोर मांडा. अहो किती भिकारचोटपणा करणार हो तुम्ही. अहो हा शेतकरी आज रोडवर आलाय, खायला नाही उरलं, घरं वाहून गेलीत, काय करायचं? आज तुमच्याकडं आशा लावून बसलाय की तुम्ही काहीतरी मदत करशाल. आदरणीय देवा भाऊ, शेतकऱ्याकडे लक्ष द्या. याच शेतकऱ्यानं तुम्हाला खुर्चीवर बसवलंय. आज जेवढं जे काय बहुमत तुम्हाला दिलंय ना, याच शेतकऱ्यांनी दिलंय. आणि आज स्वतः शेतकरी राजात संकटात आहे. फक्त पंचनामे करत बसू नका. हा भिकारचोटपणा थोडा बाजूला ठेवा आणि त्यांना तात्काळ आत्ता मदत करा. कारण आत्ताच गरज आहे त्यांना. तुमचे पंचनामे पुन्हा मग आयुष्यभर चालू द्या. त्यांना खायला काही नाहीये तिथं. एवढी अवस्था मराठवाड्याची बेकार चालू आहे. आष्टी तालुक्यामधील सुरेसांना धस जे तिथले प्रतिनिधी आहेत ना, त्यांना एकदा विचारा की शेतकरी कशा प्रकारे टाहो फोडतोय. त्यांची अवस्था बघून आहे ना, खूप दुर्दैव वाटतंय.